त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये एक बैठक घेऊन आपल्याला यापूर्वी 892 करोड रकमेची जी पाणीपुरवठा योजना त्याला मंजुरी दिली होती. परंतु त्याच काळामध्ये आपल्याला शासनातर्फे निर्देश आले की वर्ल्ड बँक आणि आपली जी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे आणि मित्रा या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं ह्या प्रोजेक्टचं फायनान्सिंग जे आहे ते वर्ल्ड बँकच्या प्रोजेक्टच्या फायनान्सिंगमध्ये घ्यावं असे निर्देश आले. आम्ही सुरुवातीला जो डीपीआर बनवला होता तो साधारणतः 1600 कोटीच्या आसपास बनलेला होता. परंतु इनिशियल आम्ही जेव्हा ही योजना प्लॅन केली सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस ती योजना साधारणतः नगरोत्थान योजनेमध्ये प्लॅन केली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला साधारणतः 25 ते 30% शेअर आपला असतो राज्य शासनाच्या योजनेमधून. त्यामुळं आमची जी आर्थिक क्षमता आहे त्याच्या अनुषंगानं आपला शेअर वाढेल या अनुषंगाने आम्ही तो मग जो आमचा डीपीआर होता तो आणि जी स्कीम होती ती रिस्ट्रिक्ट करून 892 मध्ये आपण बसवली. पण ओरिजिनली आपल्याला ती योजना जी होती त्यातल्या पण काही मग ESR आणि ज्या ठिकाणी आता सध्या पॉप्युलेशन कमी आहे असे भाग आम्ही त्यात वगळले होते. त्याच्यामध्ये एकमेव उद्देश हा होता की आपल्याला ते आर्थिक ताण पडू नये आणि आपल्याला जे सध्या साधारणतः 4-5 दिवसांनी किंवा 6 दिवसांची पाणी होते ते लवकरात लवकर आपल्याला पूर्ववत करून नागरिकांना दररोज पाणी आणि 24/7 पाणी देण्याचा प्रयत्न पूर्ण करता येईल, शासनाचा मानस पूर्ण करता येईल. परंतु वर्ल्ड बँकेकडे जेव्हा आम्ही पुन्हा आमचा जो ओरिजिनल 892चा जो डीपीआर आणि जो TS होता त्याला TS पण मिळालेलं होतं MJP कडून ते आम्ही वर्ल्ड बँकला सादर केला. वर्ल्ड बँकेनं आम्हाला असं सुचवलं की हा जो प्रोजेक्ट आहे तो डिझाईन बिल्ड आणि ऑपरेट या तत्वावर राबवला जावा. म्हणजे जसं आपण बघितलं असेल की जसं हायवेमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो तो स्वतः बांधतो आणि साधारण 5 वर्ष 10 वर्ष तो मेंटेन करतो. तशाच प्रकारची ही योजना आहे. याच्यामध्ये जो ठेकेदार असेल याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की आपण शासकीय योजनामध्ये आपण इस्टिमेट बनवतो आणि ते इस्टिमेट बनवून जसं तसं तो एक्झिक्यूट करतो. तर ह्या अजून एक टप्पा आपल्याला मागे जायला लागतं की याच्यामध्ये आता आम्ही सध्या जे बनवलेलं आहे इस्टिमेट बनवलेलं आहे तरी सुद्धा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर जो तो मक्तेदार असेल तो पुन्हा एकदा बघेल की आपल्या शहरामध्ये डिझाईन मध्ये कुठं पाईपलाईन आवश्यकता आहे, कुठली समजा एखादी जुनी पाईपलाईन आहे त्याला बदलायची आहे का. म्हणजे जरी आपण 100% इस्टिमेट बनवलेलं असलं तरी सुद्धा तो त्याच्यात डिझायनिंग सुद्धा तो करतो. आपल्याकडे इतर प्रकल्पामध्ये डिझायनिंग असतं ते आम्ही करत असतो आणि तो डायरेक्टली एक्झिक्यूट करत असतो. ह्या प्रकल्पामध्ये परत आम्ही सध्या आता आम्ही डिटेल इस्टिमेट बनवलेलं आहे तरी सुद्धा त्याच्या लेवलला साधारणतः एक 4 ते 5 महिन्याचं तो डिझायनिंग करणे, इस्टिमेट करणे आणि मग करून मग ते डिझायनिंगचा पिरियड ओव्हर झाल्यानंतर आपण त्यांना मग तो काम फील्डवर सुरू करतो. म्हणजे वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 महिने तो डिझायनिंगचं काम करत असतो. ह्या प्रोजेक्टमध्ये वर्ल्ड बँकेनं आम्हाला असं सुचवलं की DBO म्हणून आपल्याला जरी प्रणाली राबवायची असेल संपूर्ण शहराचं क्षेत्र आपल्याला कव्हर करावं लागेल आणि त्यानंतर मग त्यांनी जे उर्वरित जे क्षेत्र होतं आणि उर्वरित जे आम्ही काम म्हणजे निधी आमच्याकडे कमी म्हणजे ताण जास्त वेळ येईल SMS वर त्यामुळे जे वगळलं होतं आम्ही सुरुवातीला ते सुद्धा पूर्ण आम्हाला ऍड करायला सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला साधारणतः 50 कोटी रकमेचं आमचं जे मेंटेनन्सची कॉस्ट इलेक्ट्रिसिटीची ते कमी होण्यासाठी साधारणतः आमच्याकडं 50 कोटी रकमेचे आम्ही जे सोलार प्लांट आहे ते सुद्धा प्रस्तावित करायला सांगितलं ज्यामुळे आमचं लॉंग टर्म मध्ये आमचं मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कमी होईल. तर साधारणतः ही जी 892 कोटीची जी योजना अगोदर मंजूर होती आणि साधारणतः काही वाढ झाली मी थोडक्यात आपल्याला सांगतो की ही योजना DBO मध्ये राबवली गेल्यामुळे संपूर्ण आम्ही जे होतं पूर्ण शहर आपल्याला कव्हर करणं अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये साधारण सौर ऊर्जा प्रकल्प 50 कोटी, त्याचबरोबर IDC म्हणून आहे आम्हाला वर्ल्ड बँकेनं गायडन्स दिलेलं आहे ते 79 करोड. त्याचबरोबर वाढलेला GST जो आहे जवळजवळ तो 46 कोटीचा आहे. त्यानंतर WTP जो ओरिजिनल जो आपला 892 कोटीचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये तो 120 MLD क्षमतेचा होता तो नंतर 150 MLD चा झालेला आहे. त्यात जवळजवळ 15 कोटीची रक्कम वाढलेली आहे. नंतर शुद्ध जलवाहिनी फिडर मेन याची साधारणतः पूर्वी 65 किलोमीटर लेंथचं होतं ते आता 77 किलोमीटर झालं. याच्यामुळे जवळजवळ 49 कोटीची वाढ झालेली आहे. MBR ची संख्या 6 होती 892 कोटीमध्ये ती साधारणतः 10 झालेली आहे त्यामुळे 17 कोटी वाढलेली आहे. ESR ची संख्या 24 होती अगोदरच्या ह्याच्यात ती आता 30 झालेली आहे त्यात जवळजवळ 21 कोटी वाढलेले आहेत. आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे होतं
ते प्रामुख्याने आम्ही बरेच कमी कट केलं होतं, विशेषतः ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे असं आम्ही पहिल्या प्रोजेक्टमध्ये कमी केलं होतं. परंतु वर्ल्ड बँकेनं आम्हाला नंतर आता ऍड करायला लावलेलं आहे. ते सुरुवातीला 720 किलोमीटर होतं, आता 1117 किलोमीटर झालेलं आहे. आज जवळजवळ 33 किलोमीटरची वाढ झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ही योजना आपल्याला डीबीओ करताना तो जो ऑपरेटर आहे त्याला पाण्याचं जे लॉसेस आहे ते कमी करण्याचं एक महत्वाचं इंडिकेटर याच्याकडे असणार आहे. त्यासाठी आम्ही सुरुवातीच्या प्रोजेक्टमध्ये फक्त आम्ही 40,000 ऑटोमॅटिक मीटर्स पकडले होते. आता त्यांनी 100% जे जेवढे नळ घरगुती किंवा जे इंडस्ट्रियल असतील सर्व जे नळ घेणारे लोक आहेत ते सगळ्यांना 100% त्यात मीटरिंग करणं अपेक्षित आहे. त्यामुळं जवळजवळ 55 कोटीची जी वाढ झालेली आहे ती ह्याच्यामध्ये झालेली आहे.